आज चिखला गावच्या सरपंचाचा एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये तो पहिल्यांतर नमस्कार, नंतर जय शिवराय आणि जय जिजाऊ म्हणला. अरे हरामखोर माणसा, माझ्या राजाचं नाव तुझ्यासारख्या नालायक नीच माणसाच्या तोंडात शोभत नाही आणि घेऊ पण नको माझ्या जिजाऊ मातेचं आणि राजेचं नाव. कारण जातीवादी किडा तर तो आहेस. आणि तो काय सांगतो माहिती आहे का, म्हणे गावामध्ये 2-3 दिवस आधी मीटिंग घेतली होती. मीटिंगमध्ये सगळ्या जातीचे लोक होते आणि आमचं मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की ती जी ग्रामपंचायत पुढं जे शिवाजी महाराजांचं स्मारक होतं ते स्मारक हटवायचं आणि 2-3 असे योग्य ठिकाणं बघितले होते त्या ठिकाणी उभा करायचं. आणि ह्याचं कारण माहिती आहे स्मारक हटवण्याचं, की पुढं चालून तिथं जे कार्यक्रम ते काय करायचे असतील तर त्या कार्यक्रमाला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची अडथळा येऊ शकतो. अरे किती निर्लज्जपणा आहे व्हिडिओत सुद्धा बोलताना. माझ्या राजाच्या स्मारकाचं तुमच्या कार्यक्रमाला अडचण येणार आहे? असे कुठले रे महाराजांपेक्षा महत्त्वाचे तुझे कार्यक्रम होते? तुझ्या आईचं लग्न लावायचं होतं तिथं, का तुझ्या बहिणीचं लावायचं होतं, का तुझ्या बायकोचं तिथं लग्न लावायचं होतं, की तुझ्या तिथल्या कार्यक्रमाला अडचण येली होती? अरे ग्रामपंचायतच्या समोर माझ्या राजांचं स्मारक उभा करून तुम्ही गर्वानं सांगायला पाहिजे होतं की हे जे राजे होते ते न्यायप्रिय राजे होते. गावाचा कारभार, गावगाड्याचे सगळे व्यवहार ही ग्रामपंचायतमध्ये होतात आणि आम्ही काही चुकीचं नाही आमच्या हातून होवं म्हणून आम्ही राजांचं स्मारक उभा केलंय. राजांकडं पाहिलं तर आमच्यातल्या वाईट भावना दूर पळून जातील, हे तुम्ही गर्वानं सांगायला पाहिजे होतं. पण आज तू व्हिडिओ बनवून गर्वानं सांगतो की महाराजांच्या स्मारकाची पुढं अडचण आली असती पुढच्या कार्यक्रमाला. तुझ्या आईच्या मय्यतीचा कार्यक्रम करणार होता का तुझ्या लेकरा बाळाच्या मय्यतीचा तिथं कार्यक्रम करणार होता? तुझ्यासाठी तो कार्यक्रम खूप महत्त्वाचे होते. आणि ह्याचं दुसरं म्हणणं काय आहे की ह्यानं गावगाडीमध्ये मिटिंगा घेतल्या. मिटिंगामध्ये ह्याने योग्य ठिकाण आणि 18 पगड जातीचे लोक होते म्हणते मिटिंगामध्ये, हे होते ते होते, त्यानं जातीचे नावं सांगितले. जर मिटिंगमध्ये मराठा समाजाचे लोक असते, मराठा समाजाच्या मर्जीनुसार जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हटवण्याचं काम केलं असतं तर ही दंगा झालाच नसता. दंगा झालाच नसता. कारण त्या गावामध्ये मराठा समाज कमी आहे. त्यामुळं तुम्ही मराठा समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. बळजबरीनं माझ्या राजांचं स्मारक हटवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जी संजीवनीताईवर आरोप करताय ना की संजीवनी वाघ ही जातीभेद करते, अरे ती काय कुठली राजकारणी नाही. तुझ्यासारखी तुला सरपंच व्हायची आशा आहे किंवा तुला गावगाडा चालवायचे, तसं ती राजकारणी नाही, एक साधारण आहे. आणि कोणतीच महिला जातीवाद पसरवण्यासाठी स्वतःचे कपडे फाटेपर्यंत तमाशा होऊ देणार नाही. पण तिनं स्वतःचा कपडे फाटलेले सुद्धा विचार का केला नाही माहिती आहे? पण माझ्या राजाच्या स्मारकाला हात लावू दिलेला नाही. आणि आज जेव्हा सगळे तिथं मराठे हजर झाले, तुम्ही बुडाला पाय लावून पळून गेले आणि माकड तोंड्या तोंड लपवून कुठंतरी लांब जाऊन व्हिडिओ काढतो. जर खरंच अशी परिस्थिती होती, जर, कारण हे मराठी आहेत, खूप शांत समजदार पण आहेत, पण वेळ आली तर एकेकाला तोडल्याशिवाय पण राहणार नाहीत. आणि जर खरंच तू सत्य होतास तर ज्या वेळेला जरांगे पाटील किंवा इतर मराठा समाज त्या चिखला गावामध्ये पोहोचला तेव्हा तू बुडाला पाय लावून का पळून गेला? थांबायचं होतंस. त्या गावातले काही मराठी लोक असतील किंवा 18 पगड जातीचे लोक असतील तर जसं की तू त्यावेळेला मिटिंग घेतली होती ना, तू म्हणतो ना मी 2-3 दिवसाखाली मिटिंगा घेतल्या होत्या, मिटिंगामध्ये असं असं ठरलं तसं तसं, तर तेच गावामधले लोक तू तिथं बोलवून घ्यायचे होतेस आणि त्या गावामध्ये जो मराठा समाज आलता ना त्या समाजाला दाखवून द्यायचं होतंस. त्या गावातल्या मराठ्यांच्या लोकांना बोलवून, 18 पगड जातीच्या लोकांना बोलवून तिथंच खरं खोटं करायचं होतंस की बघा आमची अशी अशी मिटिंग झालती आणि ही जी संजीवनी आहे तिनं मुद्दाम सगळं करत आहे. का नाही सांगितलं त्यावेळेला? आत्ता सोशल म्हणजे तू काय आम्हाला वेडं समजतो का रे? अरे छत्रपती शिवरायांच्या कुळातले आहेत आम्ही मराठे. मराठे म्हणतात आम्हाला. आम्हाला काय खरं काय खोटं कळतं, कारण माझ्या राजांनी आम्हाला गनिमी काव्य पण शिकवलेले आहेत बरं का.
आणि तुला लाज वाटली पाहिजे असे आरोप. आणि मारताना मी कुठंही व्हिडिओमध्ये दिसलो नाही. आणि म्हणे काय तर तिनं मुद्दाम कुणीतरी त्यांनीच प्लॅनिंग केला. अरे एक महिला स्वतःचे कपडे फाडायचा कधीच प्लॅनिंग करत नसती. महिलेची इज्जत ही काचाचं भांडं असतं, एकदा फुटलं ना तर जोडणं कठीण असतं. आणि सोशल मीडियावर एवढे व्हिडिओ आलेले आहेत ना की त्या ताईचे कपडे फाडतानाचे व्हिडिओ आहेत, त्या ताईला मारतानाचे व्हिडिओ आहेत. त्या ताईचे कपडे फाटल्यावर तिनं माझ्या राजांच्या स्मारकाकडे पळत गेलेले पण व्हिडिओ आहेत, स्मारकाला वाचवण्यासाठी. अरे जो राजा त्याचं पूर्ण आयुष्य गेलंय महिलांची इज्जत वाचवण्यासाठी, महिलांचा सन्मान वाचवण्यासाठी, आणि आज त्या राजाच्या स्मारकाला वाचवण्यासाठी एका महिलेला स्वतःची इज्जत घालवावी लागायली आहे, स्वतःची आबरू घालवावी लागायली आहे, स्वतःचे कपडे फाडून घ्यावे लागायले आहेत. आणि हा नालायक माणूस म्हणतो की हा प्लॅनिंग होता. अरे असा ह्याला चपलानं ना शेणात ना ग्वात चपलं भरून ह्याला हाणला पाहिजे. म्हणजे ह्याच्या सोशल मीडियावर ही बोलणं ना, मला सांग तुझ्या बायकोचे जर कुणी असे तुझ्या पुरीचे बहिणीचे कपडे फाडलेस तू हेच बोलणार आहे का? अरे मानलं त्या रणरागिणीला. तू गावचा सरपंच होता, गावगाड्याचा व्यवहार तुझ्या हातात होता. स्मारक हलवायच्या आधी त्या ताईला, अरे लहान लहान 4-4, 5-5 वर्षाच्या चिमुरड्याच्या कुणाच्या तोंडावर नक्यावर काढल्यात, कुणाच्या तोंडाला लागलंय, मानाला लागलंय, सगळं दिसतंय, दाखवलं जातंय. त्या पुरी सांगतात, लहान लहान लेकरं सांगतात आम्हाला मारलं. ठीक आहे, ती जी संजीवनी ताई आहे तिनं जातीवाद करायली, त्या लहान लहान लेकरं जातीवाद करत होते का? आणि जर त्या गावातल्या मराठ्यांनी तुम्हाला स्मारक हलवायला सहमती दिलती तर मग एवढे वाद पेटले कसे? एका संजीवनी ताईमुळे तर वाद पेटणारच नाहीत. तर बाकीच्या बी महिला तिथं हजर होत्या स्मारक वाचवण्यासाठी. त्या गावामध्ये मराठा समाज कमी असल्याचा तुम्ही फायदा घेतला आणि तुम्हाला वाटलं नव्हतं की संजीवनी ताई ती स्मारक नाही हलवू देणार. तुम्हाला वाटलं तुम्ही दंडमशाही केली, दंडी मुडपी केली, हानमार केली की ती शांत बसेल आणि स्मारक हलवता येईल. तुझ्या बापाची ग्रामपंचायत होती का? तुला फक्त त्या गावामध्ये निवडून दिलता. अरे तुला सरपंच ह्याचा अर्थ तरी कळतो का रे? आणि मी ही जयंती काय म्हणे महाशिवरात्री आणि शिवरायांची जयंती सोबत आलती आम्ही ती थाटात. अरे उपकार केला का? तू गावचा सरपंच बनून इतकं लुटलेलं आहे गावाला, भरपूर कमावलंस. महाराजांची जयंती साजरी केली म्हणजे उपकार केलाय का? 18 पगड जातीसाठी माझ्या महाराजांनी ना पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे, पण माझ्या महाराजांनी कधी जातीभेद केलेला नाही. आणि आज त्या महाराजाच्या स्मारकासाठी एका महिलेला स्वतःची आबरू घालवावी लागायली, ज्या राजांनी स्त्रियांच्या आबरूसाठी सगळं आयुष्य घालवलं. त्या रांजागावच्या पाटलांनी एका महिलेची छेड काढली होती तर माझ्या राजांनी चौरंगा केला त्या पाटलाचा. आता तुम्हीच सांगा ह्या सरपंचाचं काय केलं पाहिजे? आणि परत हा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतोय, हा किती निर्लज्ज माणूस आहे. आणि तो नाव पण कुणाचं घेतोय? माझ्या राजांचं. आत्ता स्वतःवर वेळ आली, आता स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या राजाचं नाव घेतोय. किती निर्लज्ज माणूस आहे हा. ह्यानं बोलताना डायरेक्ट सांगतोय हो की पुढं चालून कुठल्या कार्यक्रम वगैरे असते तर अडचण आली असती. माझ्या राजाच्या स्मारकाची ह्याला अडचण आली असती. गाव ह्याच्या बापाचं नाही, किंवा तुझ्या आईनं विकत घेतलेलं गाव नाही, तुला फक्त गावचा सरपंच बनवलेला होता. तुला गावचा सरपंच बनवला की तू गावाचा बाप झाला वाटत होतं का रे हरामखोर? आणि वरून वरी तोंड करून सांगायलाय की हे संजीवनी ताईचा सगळा प्लॅनिंग होता आणि पहिलंच सगळं प्लॅनिंग केलं. तर मग पहिलंच प्लॅनिंग केलं तर तू हाणून का नाही पाडलास? तिथून पुतळा हलवायची काय गरज होती? ते जी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतं राहू द्यायचं होतंस, नसतंच झालं. आणि जर त्या गावामधले मराठे ह्याला ही होते, सहमत होते, तर हे वातावरण एवढं तापलंच नसतं. म्हणून सुधर रे बाबा, सुधर. संजीवनी ताईवर आरोप करू नको. तुला खूप हा व्हिडिओ पण महागात जाणार आहे, खूप. कारण एका महिलेनं छत्रपती शिवरायांचं स्मारक वाचवण्यासाठी स्वतःची आबरूचा विचार नाही केलेला.
अरे अक्षरशः तो व्हिडिओ पाहताना पण लाज वाटते. बिचारीचे सगळे कपडे फाटलेत, फक्त आतले कपडे राहिलेत, तरी तिनं महाराजांच्या स्मारकाकडे पळत गेली आहे. ही व्हिडिओ व्हायरल आहेत आणि हा माणूस किती निर्लज्जपणानं सांगतोय की हा प्लॅनिंग आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही उचलणार, तिथून हटवणार का तर तिथं अडचण व्हायली. हां, अडचण माझ्या राजांच्या स्मारकाची, ती बी पंचायत पुढं. तुझ्या घरात तर नव्हतो ना, पंचायत पुढच्या स्मारकाला अडचण होती.